तो बहुत सारे ये भी आस लगाए बैठे हैं कि मुझे बीजेपी की टिकट मिलेंगी, मुझे बीजेपी की टिकट मिलेंगी। बहुत सारे बैनर के ज़रिए, पोस्टर के ज़रिए स्टेटस पे डाल रहे हैं और बोल रहे हैं कि मुझे टिकट डिक्लेयर हो गई है। तो आप भी 5 साल थे बीजेपी से, तो क्या कहना चाहते हैं, किसको टिकट मिलेगी और आने वाले दिनों में इलेक्शन के बारे में, चुनाव के बारे में क्या रणनीति है आपकी, ये बताइए आप। आमदार साहेबांनी, अशोकराव चव्हाण साहेब, आमचे संघटन मंत्री संजय कोळगे साहेब हे सर्वच जण परिपूर्ण विचार करून, सर्वे करून ज्यांचं नाव सर्वेमध्ये येईल अशांनाच तिकीट देण्याचा त्यांचा निर्णय आहे। आणि त्यांनी सरळ असं उत्तर दिले की बाबा तुमच्या किनवटमधून सर्वे झाल्यानंतर त्या सर्वेमध्ये ज्यांचं नाव येईल तिकीट त्यांनाच देण्यात येईल, असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं की मी जी 5 वर्षात लोकांची सेवा केलो, कोरोना काळामध्ये जी लोकांना तेवढ्या भयानक परिस्थितीमध्ये मी काहीतरी सेवा देण्याचा जो प्रयत्न केला आणि किनवट नगर परिषदमध्ये जो विकास करण्याचा प्रयत्न केला, या सर्व गोष्टीमुळे बहुतेक लोक माझी पसंती करतील याची नगर परिषद किनवटच्या महिलेसाठी खुला प्रवर्ग असं जाहीर झालेलं आहे। त्यामध्ये मी सुद्धा माझ्या पत्नीला तिकीट मागण्याचा वरिष्ठांकडे, भाजप पक्षाकडे मागणी केलेली आहे।